मॉर्निंग बॉईज. कसं आहे, स्टडी करताय ना, केलाच पाहिजे. लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनमध्ये भरपूर वेळ तुम्हाला अभ्यासाला मिळतं. ज्या मुलांनी 12वीची एक्झाम केलेली आहे आणि ज्यांची जे आणि नीटचा अभ्यास झालं त्यांसाठी खूप महत्त्वाचा वेळ आहे. आणि ज्या मुलांनी 11वी झालेली आहे तर परीक्षा नाही आहे, मग मुलं म्हणतात की आता काय आला निवांत नाही आहे. तर हा जो वेळ आहे तो खूप महत्त्वाचा वेळ आहे. ह्या वेळामध्ये एप्रिल महिन्यामध्ये कॉलेजचे व्हॅकेशन बॅच चालू होतात आणि बरेचसा सिलेबस 1-2 चॅप्टर सिलेबस हा एप्रिल मेमध्ये होऊन जातो. पण लॉकडाऊनमुळे आपण सगळं घरी अडकून बसलेलं आहे. तर बऱ्याच मुलांनी मला रिक्वेस्ट केली की सर व्हिडिओ लेक्चर्स घ्या, आणि म्हणून मी आज पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे. तर आपण ह्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण 12वीचा नवीन जो टॉपिक आलेला आहे, नवीन सिलेबसमध्ये जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा 10वा चॅप्टर आहे तो आपण आज स्टार्ट करतो. तर त्या सुरू करण्याअगोदर ज्या मुलांना PDF पाहिजे असेल, मी डिस्क्रिप्शन लिंक पाठवणार आहे. त्या डिस्क्रिप्शन लिंकमधून किंवा तुम्ही ऑनलाईन जरी गेला तरी बुक्स म्हणून बालभारतीचे बुक्स वेबसाईट आहे, त्या बुक्सवरून तुम्ही त्याचे नवीन 12वीचे जे बुक्स आलेले आहेत न्यू सिलेबसचे ते PDF डाउनलोड करा आणि अभ्यास आपण स्टार्ट करू. ठीक आहे. तर आपण जो चॅप्टर चालू करणार आहोत तो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, चॅप्टर नंबर 10 न्यू सिलेबसमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता पहिल्यांदा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हा प्रश्न पडेल मुलांना की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह काय बघा, तर हायड्रोकार्बन आपण 11वीमध्ये झालेले बघा. हायड्रोकार्बन 11वीमध्ये तर आपण क्लासिफिकेशन बघितलं आहे हायड्रोकार्बनचं. तर 2 याच्यामध्ये हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन होतं. एक येतं ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन आणि दुसरं येतं ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. असे 2 प्रकार पडतात. ह्या ॲलिफॅटिकमध्ये आपण बघितलेले अल्केन आहे, अल्कीन आहे आणि अल्काइन आहे. आणि याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर बेन्झीन आहे, बरोबर ना. हे आपलं ऑलरेडी आहे. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कोणाला म्हणायचं, when one or more hydrogen atom of a aliphatic and aromatic hydrocarbon by number of halogen group and those compound are formed, that compound are called as a halogen derivatives. सिंपल काय बघा की एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम ऑफ हायड्रोकार्बन आर रिप्लेस्ड बाय हॅलोजन ॲटम, इट्स कॉल्ड एज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. एक सिंपल एक्झाम्पल बघा, जनरल रिॲक्शनच्या फॉर्म्युला सांगतो. RH म्हणजे काय, अल्केन. हा RH मधला हा जो H आहे अल्केन मधला, तुम्ही काय केला, सबस्टिट्यूट केला हॅलोजन आणि मी काय केलं RH केलं प्लस HX बाहेर पडला. हा जो X तिथं आलेला आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, अल्काइल हॅलाइड. आणि हा जो अल्काइल हॅलाइड आहे ना तोच तुमचा काय हॅलोजन. सिंपल आहे. मग एक 11वीमध्ये एक एक्झाम्पल घेतलं होतं, क्लोरिनेशन ऑफ मिथेन. काय फॉर्म होत होतं, CH3Cl प्लस HCl, बरोबर ना. ह्याला आपण काय म्हणणार आहे, मिथाइल क्लोराइड. पण रिॲक्शन स्टॉप होत नाही पहिल्या स्टेपवरती, ती कंटिन्युअसली चालू होते. सगळे हायड्रोजन काय होतात ते रिप्लेस होतात. ते बघा CH2Cl2 प्लस HCl, CH2Cl2 प्लस Cl2 पर रिएक्शन करते फ्री केमिकल मेकॅनिझम आहे प्लस CHCl3 प्लस Cl2 काय मिळालं मला, CCl4 मिळालं प्लस HCl. हे जे सगळे कंपाऊंड आहेत, हे सगळे हे जे रिझल्टिंग कंपाऊंड्स तयार झालेले आहेत ते सगळे काय आहेत, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सिंपल आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कोणाला म्हणणार आपण की when one or more hydrogen atom of an aliphatic or aromatic hydrocarbon are replaced by number of halogen atoms is called as a halogen. सिंपल आहे. आता जो तुमचा पाठ आहे तो पाठ घेऊन द्यायचा सगळ्यांनी साइड बाय साइड. ऑनलाईन लेक्चर्स आहे त्यामुळं तुम्हाला तुमची नोटबुक आणि पेन घेऊनच बसायचं आहे. जे काय असेल ते नोट डाउन करतो. ठीक आहे. तुमचं पहिलं म्हणजे क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन 2 प्रकार होतात. पहिला प्रकार येतो एक ऑन द बेसिस ऑफ
हॅलोजन atoms are attached to which type of hydrocarbon आहे, म्हणजे जो हॅलोजन ॲटम आहे तो कोणत्या हायड्रोकार्बनला अटॅच आहे त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन पडणार आहे. सिंपल. तर त्याच्यामध्ये बघा पहिले येतं हॅलो अल्केन. हॅलो अल्केन आता नावातच दिलेले हॅलो फॉर हॅलोजन. अल्केन म्हणजे काय की जो हॅलोजन अल्केन अटॅच असेल. एक सिंपल एक्झाम्पल घेऊ CH3CH2X. हा अल्काइल ग्रुप आणि हा हॅलोजन X. X म्हणजे काय म्हणजे हॅलोजन फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आर्गोन. सिंपल आहे. त्याच्यानंतर मग बघू हॅलो अल्कीन. अल्कीन काय आहे CH2 डबल बॉन्ड CHX डबल बॉन्डेड ग्रुपला हॅलोजन अटॅच झालेला आहे. आपण त्याला म्हणणार आहे हॅलो अल्कीन म्हणणार आहे. सिंपल आहे. दुसरा प्रकार पडतो हॅलो अल्काइन. हॅलो अल्काइन कसं आहे का हॅलो अल्काइन बघा CH triple bond CX. That halogen atoms are attached to triple bonded hydrogen. Means alkene, alkyne. Simple. And last one, halo arene. Arene म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना आठवतं. arene म्हणजे काय aromatic compounds. बेन्झीनचे एक्झाम्पल घेऊ. बेन्झीनचा एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आणि काय झालेलं आहे एक हॅलोजन आला तर आपण त्याला काय म्हणणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. हा जो क्लासिफिकेशनचा टाइप झालेला आहे तर तो क्लासिफिकेशनचा टाइप कशासाठी आलेला आहे की अकॉर्डिंग टू द हॅलोजन ॲटम्स आर अटॅच्ड टू विच टाइप ऑफ हायड्रोकार्बन. जो सेकंड पार्ट येतो बी क्लासिफिकेशनचा दुसरा टाइप येणार आहे तो टाइप कसा आहे बघा की halogen atoms are number of halogen atoms in a compound. Number of halogen atoms. Number of halogen atoms. त्या कंपाउंड मध्ये किती नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स आहेत त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन होणार आहे. त्यातला पहिला पार्ट येतो बघा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता मोनो हॅलोजन म्हणलं की काय नावातच येते मोनो मीन्स वन. मोनो म्हणजे काय येणार वन येणार. म्हणजे काय येणार बघा एक्झाम्पल घेऊ CH3CH2X. X म्हणजे हॅलोजन कुठला आहे हॅलोजन घ्या. त्याच्यानंतर सेकंड टाइप येतो डाय हॅलोजन. डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. डाय हॅलोजन मध्ये काय येणार दोन येणार. त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल मगाशी बघितलं होतं बघा CH2Cl2 चे एक्झाम्पल रिएक्शन मध्ये त्याला आपण मिथिलीन डायक्लोराइड म्हणणार आहे. मिथिलीन डायक्लोराइड. किंवा अजून एक एक्झाम्पल तुम्ही आकड्यामध्ये शिकवलं होतं बघा CH2X. X म्हणजे हॅलोजन. बोथ हॅलोजन atoms are adjacent carbon atom called as a vicinal dihalide. Vicinal dihalide झालं होतं. आणि एकाच कार्बन ॲटमला असेल तर orbital dihalide. सोपं आहे सगळ्यांना माहितीच आहे. तिसरा प्रकार आपण बघू ट्राय हॅलोजन. ट्राय हॅलोजन. ट्राय हॅलोजन मध्ये काय ना तीन हायड्रोजन ॲटम जाणार तीन हॅलोजन ॲटम येणार CH3 किंवा CH2X CHX CH2X. बघा आता हे हॅलोजन एकाच ॲटमला पण असू शकतात. आपण वेगवेगळ्या डिफरंट कार्बन ॲटम सुद्धा आपल्याला एका ॲटमला पण शकतात. कसं काढू शकतो आपण CH3 एक्झाम्पल क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म सिंपल आहे एका लक्षात. ठीक आहे. हा झाला नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स किती आहे क्लासिफिकेशनचा. आता ह्या नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स मध्ये हा जो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याला जास्त डिटेल मध्ये शिकायचा. तर आपण स्टार्ट करू मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर आता ह्याचं क्लासिफिकेशन आपल्याला डिटेल शिकायचं आहे आणि सगळ्या रिॲक्शन्स आहेत त्या मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत. तर ह्या मोनो हॅलोजनचा पहिला प्रकार काय करणार आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता हा जो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे दे हॅव फर्दर क्लासिफाइड. तो कसा क्लासिफाय होतो बघा त्याच्यामध्ये दोन प्रकार मोस्टली आपण तीन प्रकार करू. दोन प्रकार पडतात आहे की जो हॅलोजन ॲटम्स आहे दोज हॅलोजन ॲटम्स आर अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. आपण हायब्रिडायझेशन शिकलो केमिकल बॉन्डिंग मध्ये ठीक आहे ना sp3 sp2 sp. जो हॅलोजन ॲटम आहे जो हॅलोजन ॲटम कंपाऊंड
कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन पडेल. सिंपल आहे, लक्षात येते ना. बघा सिंपल आहे. कंटेनिंग sp3CX बॉन्ड, sp3CX बॉन्ड. याच्यामध्ये तुम्हाला काय करणार आहे, जो हायड्रोजन ॲटम ज्या कार्बनला बॉन्डेड आहे तो कार्बन कसा आहे, sp3 हायड्रोजन आहे. कसं आहे बघा, सिंपल. त्याच्यामध्येच पहिला एक्झाम्पल काय घेतो, अल्काइल हॅलाइड. त्याच्यामध्ये पहिला प्रकार पडणार आहे अल्काइल हॅलाइड. ऑलरेडी आपण बघितलं अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला काय, RX किंवा आपण असं लिहू शकतो CnH2n + 1 × X. येते लक्षात. सिंपल आहे. बघा खूप सोपं आहे. आता अल्काइल मध्ये बरेच प्रकार पडतात. अल्काइल हॅलाइडचे 3 प्रकार पडणार आहेत. अल्काइल हॅलाइडचे मोनो हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह RX आहे. R म्हणजे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे, अल्काइल ग्रुप. आपण मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, मिथाइल वगैरे आहे. तसे भरपूर असं क्लासिफिकेशन आपण 11वी चॅप्टर मध्ये केलेले आहे. आणि X म्हणजे हॅलोजन. ठीक आहे. आता ह्या अल्काइल हॅलाइडचं परत क्लासिफिकेशन काय होतं बघा, त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. एक प्रायमरी अल्काइल हॅलाइड, एक येतं सेकंडरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड, आणि तिसरा येतो टर्शरी अल्काइल हॅलाइड. प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड, टर्शरी अल्काइल हॅलाइड. आता प्रायमरी अल्काइल हॅलाइड कुणाला म्हणायचं, प्रायमरी अल्काइल हॅलाइड कुणाला म्हणायचं त्याचे आपण एक्झाम्पल्स घेऊ. ठीक आहे, हे नोंदवून करून द्यायचं सगळं. बघा प्रायमरी अल्काइल हॅलाइड पहिल्यांदा फर्स्ट. आता प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय, दोज हॅलोजन ॲटम्स आर अटॅच्ड टू प्रायमरी कार्बन ॲटम. प्रायमरी कार्बन ॲटम. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रायमरी कार्बन ॲटम कोणाला म्हणतो. प्रायमरी कार्बन ॲटम म्हणजे काय, की दोज कार्बन ॲटम हॅव बीन अटॅच्ड ओनली अनदर वन कार्बन ॲटम. असा कार्बन ॲटम की ज्याला किती कार्बन ॲटम अटॅच आहे, एकच आहे. बघा CH3 CH2 CH2 Br. एक्झाम्पल घेऊ. हा जो Br आहे तो ह्या कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे, ह्या टाइप मध्ये आला. त्याचबरोबर ह्या कार्बनला अजून एकच कार्बन अटॅच आहे. हा कुठला आहे, प्रायमरी अल्काइल. कुठला आहे, प्रायमरी अल्काइल. अजून एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो CH3 CH2 Br. काय नाव आहे बघा, सांगा बरं नाव काय आहे. हे सांगता आयसोब्युटाइल ब्रोमाइड. आयसोब्युटाइल ब्रोमाइड हा पण प्रायमरी का अल्काइल हॅलाइड. येतं लक्षात. सेकंडरी आपण सेकंडरी अल्काइल हॅलाइड. आता सेकंडरी अल्काइल हॅलाइड कोणाला म्हणतात आपण, दोज हायड्रोजन ॲटम्स आर अटॅच्ड टू सेकंडरी कार्बन ॲटम. सेकंडरी कार्बन ॲटम. तो सेकंडरी कार्बन ॲटम अटॅच असेल तर कसं तुम्ही एक्झाम्पल काढता बघा. CH3CH आपण Cl सेकंडरीला, CH2CH3. याचं नाव काय, सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड. याच्या लक्षात. आणि मग तिसरा येणार टर्शरी कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, टर्शरी अल्काइल हॅलाइड. एक सिंपल फेमस एक्झाम्पल CH3 Br. हा जो कार्बन ॲटम हा टर्शरी आहे. टर्शरी का म्हणलं तर त्या कार्बनला अजून 3 काय कार्बन ॲटम अटॅच आहे. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. हिच एक्झाम्पल. हे टाइप कोणाचे पडले, अल्काइल हॅलाइडचे पडले. अल्काइल हॅलाइड पहिला टाइप झाला. आता आपण काय करू, दुसरा टाइप घेऊ. आपण काय करू आता, दुसरा टाइप घेणार आहे. दुसरा टाइप कुठला आहे बघा, sp3 मध्ये दुसरा येणार आहे अलायनिक हॅलाइड. सॉरी आपण पहिल्यांदा आहे ना हा घेऊ बेन्झाइलिक हॅलाइड. मग अलायनिक बेन्झाइलिक सपोज आहे मला. आता बेन्झाइलिक म्हणजे काय बघा, बेन्झाइलिक काय बघा की हॅलोजन ॲटम्स आर अटॅच्ड टू sp3 चेन. इट इज नेक्स्ट टू द aromatic nucleus. बघा एक एक्झाम्पल घेऊ मी. एक एक्झाम्पल घेतो बघा. हा बेन्झीन आहे,
ह्या बेन्झीनला इथं CH3 आहे. ह्या CH त्याचं नाव काय झालं, टोलिन झालं. ह्या CH3 मध्ये एक हायड्रोजन मी रिप्लेस केला, करस्पॉन्डिंग हॅलोजन आहे. करस्पॉन्डिंग हॅलोजन एवढी द्या म्हणून द्या. तर हा जो कंपाऊंड आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, बेन्झाइल हॅलाइड. बेन्झाइल हॅलाइड. बघा, halogen atoms are attached to which carbon atom? It is sp3 hybridides. sp3 hybridides. It is next to the aromatic ring. Aromatic ring च्या पुढच्या कार्बनला अटॅच आहे, त्याला आपण काय म्हणणार, बेन्झाइल. मग याच्यामध्ये परत प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी याच्यामध्ये पण पडणार आहे. म्हणजे काय की हॅलोजन आयटम कोणत्या कार्बन आयटमला आहे, प्रायमरी कार्बन आयटम असेल तर प्रायमरी बेन्झाइलिक हॅलाइड, सेकंडरीला असेल तर सेकंडरी बेन्झाइलिक हॅलाइड, टर्शियरी कार्बन आयटम असेल टर्शियरी बेन्झाइलिक हॅलाइड. याचं एक्झाम्पल आहे की प्रायमरीचे एक बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊ. हा कार्बन आयटम प्रायमरी आहे, तर ह्या कार्बनला अजून फक्त इथे एकच कार्बन आयटम आहे प्रायमरी. सेकंडरी मला जर सेकंडरी बेन्झाइलिक करायचं असेल, आता हे जास्त ऍडव्हान्स आहे बघा, जे नीट साठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. जर मी इथं अजून एक CH3 दिला, एक CH आणि हा CH आहे, तर आता हा कार्बन हा बेन्झाइलिकच आहे. कसं बेन्झाइलिक आहे बघा, हा sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे, त्याला हॅलोजन आहे, बेन्झाइलिक हे सुद्धा अरोमॅटिक रिंग आहे. पण हा बेन्झाइलिक मध्ये कुठला आहे, सेकंडरी आहे. का तर ह्या कार्बनला इकडे एक कार्बन आयटम आहे, इकडे कार्बन आहे, हा सेकंडरी बेन्झाइलिक हॅलाइड आहे. येते लक्षात. सिंपल आहे. काय नाव काय, ठीक आहे, नॉमेनक्लेचर आपण नंतर बघणार आहे सेपरेटली नॉमेनक्लेचर्स. ठीक आहे. आता अजून एक टर्शियरी कसं आहे, टर्शियरी कसं आहे म्हणे बघा, सिंपल आहे. बेन्झीन काढणार, हा जो कार्बन आहे CH3 CH3 Cl, ह्या कार्बनला 3 कार्बन आयटम आहेत टर्शियरी बेन्झाइलिक हॅलाइड. सिंपल आहे. आता हा झाला सेकंड, पण झाला सेकंड झाला. आता ह्या टर्शियरी सॉरी sp3 हायब्रिडाइज मध्ये अजून एक तिसरा प्रकार पडतोय. काय पडतो बघा, अलायनिक हॅलाइड. अलायनिक हॅलाइड. आता अलायनिक हॅलाइड म्हणजे काय, the halogen atom is attached to next to the double bonded carbon atom. Those carbon atom have a sp3 hybridized. Simple एक example करतो बघा, खूप सोपं एक्झाम्पल आहे. CH2 डबल बॉन्ड CH CH2X. आपण इथं Br हॅलोजन आहे बघा. हा जो Br आहे हॅलोजन आहे, तो ह्या कार्बनला अटॅच आहे. हा कार्बनचा हायब्रिडेशन कसं आहे, sp3 हायब्रिडाइज आहे. पण हा जो कार्बन आहे तो नेक्स्ट टू द डबल बॉन्डेड कार्बन आहे. ह्या ज्या कार्बनच्या पुढच्या कार्बनला असेल तर आपण त्याला अलायनिक, ऑलरेडी आपण 11 मध्ये बघितलेले हे अलायनिक, फिनायलिक. तर अलायनिक कार्बन आहे, अलायनिक कार्बन हा जो कार्बन आहे तो कोणता कार्बन आहे, अलायनिक आहे. अलायनिक कार्बनला जर हॅलोजन आयटम अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, अलायनिक हॅलाइड म्हणणार. सिंपल आहे. व्हॉट इट, सगळ्यांना समजतंय, सोपं आहे. साध्या भाषेत सांगतोय, वर्गातला फील आला पाहिजे, वर्गात शिकवण्यासाठी वाटलं पाहिजे, म्हणून थोडंसं जास्त मराठीमध्ये बोलतोय. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ऑनलाईन लेक्चर नाहीये, आपण वर्गामध्येच बसलेलो आहोत आणि ते समजलं पाहिजे आपल्याला, म्हणून त्या पद्धतीने शिकवतो. ठीक आहे. आता पुढचा जो प्रकार पडणार आहे, आपल्याला पुढचा प्रकार बघायचा आहे, तो काय आहे बघा. त्याला आपण सेकंड देऊ, आपण काय त्याला सेकंड म्हणून कंटेन. बघा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज कंटेनिंग, आता इथं sp2Cl sp2Cl म्हणजे आता जो हॅलोजन अटॅच होणार आहे तो पुढे होणार आहे sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम होणार आहे. सिंपल आहे. आपण बघू एक्झाम्पल्स बघू आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रकार काय आहे तुझा बघा, विनायलिक हॅलाइड. त्याच्यामध्ये प्रकार पडणार तुमचा विनायलिक हॅलाइड. विनायलिक म्हणजे काय बघा, झाले का. एक एग्जांपल, डायरेक्ट सिंपल एग्जांपल घेऊ. CH2 डबल बॉन्ड CHX, CH2 डबल बॉन्ड CHX. आता हा जो हायड्रोजन ॲटम अटॅच आहे तो ह्या कार्बनला आहे. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय येतं, sp2 येते. काय sp2 तर इट इज डायरेक्टली बॉन्डेड टू द डबल बॉन्ड. सर किती सोपं आहे, डायरेक्टली अटॅच टू द डबल बॉन्डेड आहे. sp2 हायब्रिडाइज आहे. आपण काय म्हणणार आहे, हा जो डेरिव्हेटिव्हचा पार्ट येतो तो कशामध्ये येणार आहे, विनायलिक हॅलाइड. एक्झाम्पल जर आपण बघितलं CH2 डबल बॉन्ड CHCl, तर आपण काय म्हणणार याला, विनाइल क्लोराइड. विनाइल क्लोराइड म्हणणार आहे. आयुर्वेदिक नॉमेनक्लेचर आपण नंतर बघणार आहे. नॉमेनक्लेचर सिंपल आहे.
त्याच्यानंतर तुमचा पुढचा प्रकार येते बघा. ह्याच कार्बनला आपण कशामध्ये मोडू शकतो? हा जो बघितला आपण हॅलो अल्कीन मध्ये मोडणार आहे. कशामध्ये मोडणार आहे? हॅलो अल्कीन मध्ये. अल्कीन मध्ये तो मोडणार आहे. पुढचं चालू करू आपण. आता ह्याच्यातलाच सेकंड टाइप येतो sp2 मध्ये. आपण त्याला म्हणणार आहे अराईल हॅलाइड. अराईल हॅलाइड्स. आता अराईल हॅलाइड हा जो क्लासिफिकेशनचा पार्ट आहे तो पण कंटेनिंग sp2CH बॉन्ड मध्ये असतो. sp2CH बॉन्ड म्हणजे काय? सिंपल तुमच्याकडे एक्झाम्पल आहे क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन हा जो हॅलोजन ॲटम्स अटॅच झालेला आहे हा ह्या कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन बेन्झीनचा कार्बन आहे. हा कुठला हायब्रिडाइज असतो? sp2 हायब्रिडाइज. डबल बॉन्डेड कार्बन आहे sp2 हायब्रिडाइज. कॉल्ड एज अराईल हॅलाइड्स. सिंपल एक्झाम्पल आहे क्लासिफिकेशनचं. आणि लास्ट क्लासिफिकेशनचा आपण टाइप करू तिसरा कंटेनिंग sp(CX) bond. sp(CX) bond काय बघा? हॅलोजन ॲटम्स आर अटॅच्ड टू sp हायब्रिड कार्बन ॲटम. आता sp आपण बघितलं पाहिजे हॅलो अल्कायन. एक्झाम्पल कशाचं आहे? हॅलो अल्कायन म्हणजे काय बघा? CH ट्रिपल बॉन्ड CX. That halogens atom are attached to that particular carbon atom. आणि तो कार्बन ॲटम कसा आहे? sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम. तो कसा आहे? sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे. हॅलो अल्काइन. इट इज अ sp(CX) बॉन्ड च्या अंडर मध्ये क्लासिफिकेशन. सिंपल आहे. या ठिकाणी आपलं क्लासिफिकेशन संपलेलं. ठीक आहे. चला पुढचं बघा. क्लासिफिकेशन बघा. आता आपल्याला नॉमेनक्लेचर स्टार्ट करायचं आहे. नॉमेनक्लेचर म्हणजे काय? नॉमेनक्लेचर काय की नॉमेनक्लेचर करतो आपण. ऑलरेडी आपल्या 11वी मध्ये सगळं नॉमेनक्लेचर झालेलं आहे. सगळ्या फंक्शनल ग्रुपचं आपण नॉमेनक्लेचर ऑलरेडी शिकलेलो आहे. तरी आपण शॉर्ट मध्ये काय करतो? थोडंसं नॉमेनक्लेचर बघू. अल्काइल हॅलाइडचं. हा जो आपण अल्काइल हॅलाइड मध्ये आहे CH3 CH2 CH2. कॉमन नेम मध्ये काय येणार आहे? अल्काइल हॅलाइड येणार आहे. कॉमन नेम मध्ये आपण काय करतो? अल्काइल हॅलाइड. आणि आययुपीएससी मध्ये लिहिताना आपण बघितलेलं आहे हॅलोजन ॲटम्स प्रिफिक्स मध्ये लिहिणार आहे आणि मागं काय लिहिणार आहे? अल्केन लिहिणार आहे. हॅलो अल्केन सारखा आपण लिहितो. ठीक आहे. काय बघायचं पहिलं कॉमन नेम काय? 1 2 3 कार्बन. 3 कार्बन आपल्याला माहिती आहे N प्रोपाइल. N प्रोपाइल क्लोराइड. अल्काइल हॅलाइड सारखं लिहायचं. हा अल्काइल कोणता आहे? N प्रोपाइल अल्काइल आहे. आणि हॅलोजन कोणता आहे? मध्ये आपण नॉमेनक्लेचर करतो काय करतो? नंबरिंग करणार आहे 1 2 3. 1 2 3. 1 2 3 झालं काय? बघा 1 क्लोरो प्रोपेन. सोपं आहे. ऑलरेडी सगळं आपलं झालेलं आहे. 1 क्लोरो प्रोपेन. सेकंड जर एक्झाम्पल बघितलं तर काय येते? प्रोपाइलच आहे. पण कोणता प्रोपाइल आहे तो? आयसोप्रोपाइल आहे. आयसोप्रोपाइल क्लोराइड. थोडंसं 11वी लॉकडाऊनचा पिरियड आहे. बेसिक चॅप्टर्स आहेत. ते जे 11वी मध्ये बेसिक चॅप्टर्स आहेत ते परत रिवाइज करा. सारखं वाचून काढा. जेणेकरून काय होणार आहे? तुमचा बेस चांगला होणार आहे. 12वी सुरुवात केली की लवकर कॅप्चर होणार आहे तुम्हाला. तर हे जर सोप्या गोष्टी जर तुमच्या लक्षात नसतील तर मग आता वेळ जाणार तुमचा. की काय शिकवलं होतं आपल्याला जुलै ऑगस्ट मध्ये सरांनी ते आठवणार नाही तुम्हाला. ठीक आहे. ते वाचायचं सारखा लॉकडाऊन पिरियड त्यासाठी दिलेलं आहे तुम्हाला. बघा आयसोप्रोपाइल क्लोराइड काय? आययुपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये येणार आहे 2 क्लोरो प्रोपेन. कसं आलं की क्लोरोप्रोपेन? जसे करा 1 2 3. 2 क्लोरो प्रोपेन. याचं एक्झाम्पल सोपं आहे. सांगा बरं काय आहे? पटापट सांगा लवकर. चला सोपं आहे. काय येणार आहे? N ब्युटाइल ब्रोमाइड. N ब्युटाइल ब्रोमाइड. आययुपीएससी मध्ये काय येईल? 1 ब्रोमो काय येईल? ब्युटेन. अगदी बरोबर. 1 ब्रोमो ब्युटेन. खालचं काय येणार आहे? सोपं आहे. बघितलं आपण आयसो ब्युटाइल काय येणार? ब्रोमाइड. कॉमन नेम मध्ये लक्षात ठेवायचं अल्काइल हॅलाइड म्हणायचं आहे. जो अल्काइल आहे तो अल्काइल आणि जो हॅलोजन असेल त्याला हॅलाइड म्हणायचं. आयसोब्युटाइल ब्रोमाइड. आययुपीएससी काय येणार आहे? बघा नंबरिंग करायचं आहे. इथे थोडंसं बघायला करणार 1 2 3. लॉंगेस्ट आहे काय नंबर? 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. अवसर किती सोपं आहे. चिल्लर आहे पण आहे का नाही? सोपं आहे सगळं. इथे काय ना टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड.
टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. काय टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड आयपीसी काय आहे बघा. आता इथे बोलत असतात की ही चेन सिलेक्ट करतात दोन कार्बनची आणि चुकवतात ही चेन सिलेक्ट करता काय करणार तुम्ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे. 1 2 3 काय मग 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. आणि लास्ट एक्झाम्पल बघा काय दिलं बघा CS2 CHCl. आता बघा हा जो आपण जर बारकाईने विचार केला तर हा काय आहे हा अल्किन आहे. हा काय अल्किन येणार आहे आणि मग हा अल्किन आल्यावर काय आहे बघा आता इथे याचा आपण कॉमन नेम बघितलं काय लावेल विनाइल क्लोराइड. झालं का विनाइल क्लोराइड कशी घेतलं होतं बघा. हा जो हॅलोजन आहे तो कोणत्या कार्बन आयटाचे sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे. कशाच्या अंडर येते क्लासिफिकेशन कशाच्या अंडर क्लासिफिकेशन येते विनाइल हॅलाइडच्या अंडर येत आहे. आणि आयपीसीचं कॉमन नेम येते विनाइल क्लोराइड. आयपीसी येणार आहे किती कार्बन 1 आणि 2 दोन कार्बन आपल्याला माहिती आहे इथीन बरोबर ना. नाव होणार आहे 1 क्लोरो इथीन 1 क्लोरो. सिंपल आहे. अजून थोडेसे एक्झाम्पल मी देतो तुम्हाला आयपीसी नॉमेनक्लेचर घेऊ आपण. जर मी अरोमॅटिक कंपाऊंड घेतला ऑलरेडी हे आपल्या अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये झालेले आहे नॉमेनक्लेचर. जर दोन हॅलोजन आयटम्स असेल तर आपण काय घेतो डायहॅलो बेन्झीन म्हणणार आहे. डायहॅलो बेन्झीन काय म्हणणार 1 2 डायक्लोरो बेन्झीन 1 2 डायक्लोरो. सिंपल. जर मी समजा असं एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं बघा एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला देतो. थोडंसं बॉन्ड लाईन फॉर्म्युला मध्ये देणार आहे तुम्ही कसं करताय बघा आपण. हा एक्झाम्पल आहे बघा आपण काय घेतलं 2 मिनिट विचार करा कसं आपण आयपीसी नॉमेनक्लेचर करू शकतो. थोडंसं बघा विचार करा कसं येणार आहे. सिंपल आहे. थोडंसं आता याला काय करावं लागेल थोडं बॉन्ड लाईन फॉर्म्युलाचं करावं मला कसं करावं लागेल आपल्या नॉर्मल स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये करता येईल. इथे काय CH3 येणार आहे बरोबर आहे. तो इथं अटॅच झालेला आहे. हा कार्बन कसा आहे डबल बॉन्ड आहे इथे एक CH येणार आहे. इथं 1 2 3 4 बरोबर आहे. या कार्बन इथे काय आहे H येणार आहे. इथे डबल बॉन्ड आला बघा नक्की. पुढे आलो इथं आपण हा कार्बन आलेला आहे. त्या कार्बनला इकडे एक CH3 आहे. हे दोन काय CH3 आहेत CH3 आणि याला इथे आहे का B आहे. आता काय फटाफट सांगा बरं चला नंबरिंग कुठे येणार 1 2 3 4 1 2 3 4 कुठे येणार 1 2 3 4 5. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आपल्याला. इथे बसणार आहे बोला कसं येणार बघा नंबरिंग विल स्टार्ट 1 2 3 4 5. काय येणार 4 ब्रोमो 4 मिथाइल 4 मिथाइल आणि काय आहे मग पेन 5 कार्बन ना 1 2 3 4 5 पेन. किती नंबरला डबल बॉन्ड आहे पेन 2 ENE. इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. कुठल्या हॅलोजनच्या टाइप मध्ये येईल बघा बरं सांगा क्लासिफिकेशन आठवा काय क्लासिफिकेशन मध्ये कशाच्या अंडर येणार आहे हॅलो अल्किन अंडर येणार. सिंपल आहे. ठीक आहे बघा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आणि त्याचं क्लासिफिकेशन सगळं आहे आणि त्याचं नॉमेनक्लेचर. जो नेक्स्ट व्हिडिओ येईल आपला त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे त्याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स फिजिकल प्रॉपर्टीज वरती आपण भर देणार आहे. फिजिकल प्रॉपर्टीवरती जेई आणि नीटला खूप क्वेश्चन्स पडतात त्याच्यामधून आणि आपण तो घेणार आहे आणि त्याच्या पुढच्या 4 ते 5 आपल्याला लेक्चर्स लागतील हा चॅप्टर पूर्णपणे आपल्याला संपवायचा. ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करा. ठीक आहे.